करण्यात आलेल्या टाकळीवाडी दत्तवाड हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे। सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील वाहनधारकांमधून होत आहे। हा रस्ता करून अजून 6 महिने सुद्धा झाले नाहीत। सद्यस्थितीमध्ये हा रस्ता जागोजागी संपूर्णपणे उघडलेला असून रस्त्यात खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। 3 कोटी रुपये खर्च करून सदर रस्त्याचे काम करण्यात आले होते, परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने सदर कामाची त्याचबरोबर ठेकेदाराची संबंधित विभागाने चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे। विकास कामासाठी शासन लाखो रुपये खर्च करते, मध्येच रस्ता उघडला गेल्यास सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा पाण्यात जातो। संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून रस्त्याचा दर्जा खालावलेला असून संबंधित ठेकेदारांनी रस्त्याचे काम निकृष्ट केले असल्याचे तेथील नागरिकांमधून बोलले जात आहे। रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी। ठेकेदारांनी चक्क डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण खोदला, त्यातून निघालेले मटेरियल पुन्हा त्यातच वापरण्यात आले, त्यावरच माती मिश्रित मुरमाचा थर टाकण्यात आला असून या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याची त्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक व वाहनधारकांमधून जोर धरत असल्याचे दिसून येत आहे। एन न्यूज मराठीसाठी दत्तवाडवरून पांडुरंग साणे। मी दादा कांबळे दत्तवाडगावचा रहिवासी असून दत्तवाड ते टाकळीवाडी 3 किलोमीटरचा रस्ता 3-4 महिन्याच्या पाठीमागे मंजूर झाला होता आणि ते 2 महिन्याच्या अगोदर पूर्ण झाला। या रस्त्यात जागोजी खड्डे पडलेले आहेत आणि ठेकेदारांनी या रस्त्यात जे पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काम केलेलं नाही। डांबराचं प्रमाण कमी, परत त्याच्यावर शेणखोट असते शेणखोट केले नाही आणि व्यवस्थित काम झालं नाही, तर त्या ठेकेदाराची वेगळ्या पद्धतीनं चौकशी होऊन काय ते पूर्ण रस्ता परत एकदा व्हावा असं आमची अपेक्षा आहे। कांबळे माझी सरपंच टाकळीवाडी ते दत्तवाड जो रस्ता झालेला आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। साधे 1/2 इंच पण खाली पडलेले नाही, संपूर्ण आता खास पडलेले आहेत। तरी रस्ता हे करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आम्ही ग्रामस्थावर प्रसंग पडला तर सगळं ग्रामस्थांच्याकडून तक्रार पण आम्ही देण्याचा प्रयत्न देणार आहोत। तर याची दखल घेण्यात यावी व वरिष्ठांची दाद घेण्यात यावी। तुकाराम पाटील सैनिक टाकीचा रहिवासी असून माझा दत्तवाडमध्ये हॉटेलचा व्यवसाय आहे, त्यामुळे रोज या रस्त्याला असते टाकळी ते दत्तवाड रस्ता जो झालेला आहे तो एकदम याचं त्यात निकृष्ट म्हणजे काय त्यात डांबरच नाही, फक्त ते जाडी जे वापरायची असते नियमानुसार त्यातसुद्धा त्यांनी ते कचराई केलेले आहे। आणि कोण कंत्राटदार आहे याची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण का सरकार वरनं पैसे देते आणि इथं त्याचं गाळाप मारून रस्ता केला जातो आहे, याची चौकशी पूर्णपणे व्हायलाच पाहिजे।